बसवाच्या नावाने बसवाच्या नावाने बसवाच्या नावाने। जय श्रीराम, जय शिवराय। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील नरसेवाडी नरसिंगपूर या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी श्री म्हसोबा देवाच्या यात्रे उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान दिनांक 5 एप्रिल रोजी संपन्न होते। यावर्षी या गावचं मैदानाचं वर्ष पर्व दुसरं असणार आहे। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं तयार करण्यात आलं आहे, त्याचबरोबर बक्षिसाची रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्ते। नमस्कार, आपलं नाव दादा? माझं नाव दीपक वसंत खराडे, नरसेवाडी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? यावर्षी कशानिमित्त मैदान आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होणार आहे? हां, यावर्षी सालाबादप्रमाणे बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। आमच्या गावची यात्रा श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान पार पडणार आहे। किती तारखेला संपन्न होत आहे हे मैदान 5 एप्रिल 2026 रोजी इथे पार पडणार आहे। बरं, मैदान ज्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या ठिकाणाला नाव काय, कुठं संपन्न होणार आहे? आमचं इथे पवनचिकीचे पठार म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि तिथे संपन्न होणार आहे। बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाच्या परवानगीची 70% प्रोसेस झालेली आहे। बरं, कधी पाहायला मिळेल सोशल मीडियावरती? आता 2 दिवसामध्ये तुम्हाला ते सगळे प्रोसिजर आम्ही सगळे टाकू। दादा, हे तुमचं पर्व दुसरं आहे। पहिलं पर्व कशा पद्धतीने पार पडलं? पहिल्या पर्वामध्ये मैदान कुठलं झालं, ओपन, आदत का दुसा? पहिल्या पर्वामध्ये आम्ही आदतचं मैदान घेतलं होतं। मैदान वगैरे व्यवस्थित एकदम शांतरित्या पार पडलं, असं काय त्रास वगैरे काय झाला नाही, कुणाला काय नाही। तरी पण आम्ही त्या जोशात अजून एक दुसरा पर्व चालू करत आहे। बरं, पहिल्या पर्वाला कशा पद्धतीनं प्रतिसाद दिला? एकूण किती गाड्या इथं सहभाग झाला होता? पहिल्या पर्वाला एक 100-125 गाडी आल्या होत्या। आता हे आमचं पर्व दुसरं आहे। पहिल्या पर्वाला गाडी मालकांना पण इथली माहिती नसल्या कारणाने जरा गाड्या कमी आल्या होत्या, पण त्याच जोशात आम्ही हे दुसरं पर्व आता आयोजित करणार आहे। जरी मागच्या वर्षी गाड्या कमी आल्या होत्या तरी बक्षिसामध्ये काय कपात करण्यात आली होती का सगळी रक्कम? मागच्या वर्षी 100-125 गाड्या आल्या तरी आम्ही 1 रुपया पण कमी दिला नाही आणि ह्या वर्षी पण ते तसंच करणार आहे। 1,111,111 रुपये, 1 रुपया पण आम्ही कमी देणार नाही। बरं, ह्या वर्षी गाड्यांची संख्या किंवा प्रतिसाद चांगला भेटावा जेणेकरून त्या मैदानाला शोभा वाढवावी, या पद्धतीचं नियोजन करण्यात आलं। आम्ही ह्या वर्षी बैलगाडी मालकांचा विचार डोक्यात घेऊन बक्षिसाची रक्कम 1,111,000 रुपये पहिली रक्कम आहे, दुसरी 71,000, तिसरी 51,000, चौथी 41,000, पाचवी 31,000, 6वी 21 आणि 7वी 11,111। ह्या बक्षिसांच्या व्यतिरिक्त 1 ते 7 अनुक्रमे बक्षिसांना ढाल का सन्मान चिन्ह काय असणार आहे का अजून? त्या 1 ते 7 बक्षिसांना ढालीचं चिन्ह मी देऊन हे करणार आहे, सन्मान करणार आहे। बरं, त्याचबरोबर आता क्वार्टर फायनलची बक्षिसाची रचना कशी असणार? त्याचप्रमाणे बैलगाडी मालकांचा विचार करून क्वार्टर फायनलला पण 10, 9, 8, 7, 6, 5, 4 असं बक्षीस आहे आणि मेगा फायनलला पण प्रत्येकी गाडीला 1,000 रुपये देऊन आम्ही गौरव करणार आहे। दादा, ओपनचं मैदान घेताय त्यामुळे तुम्हाला प्रतिसाद चांगला भेटावा ही तुमची अपेक्षा आहे। यावर्षी तुम्ही सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार केला त्यामुळे प्रतिसादही चांगला भेटणार आहे। हा प्रतिसाद भेटावा म्हणून आणखीन काहीतरी अजून तुम्ही नवीन केलंय त्याबद्दल सांगा। आम्ही यावेळेस गट पासला प्रवेश फी माघारी देणार आहे। बरं, आणि प्रवेश फी किती आपली? आम्ही प्रवेश फी फक्त 900 रुपये घेणार आहे। बघा मित्रांनो, 1 लाखाच्या वरचं बक्षीस आहे तरी सुद्धा 900 रुपये प्रवेश फी, आणि गट पास केला तरी तुम्हाला तुमचे 900 रुपये मिळणार आहेत। हो। बरं दादा, आता हे गाव विट्यापासून किती किलोमीटरवर आहे? विट्यापासून 18 किलोमीटर आहे हे गाव। बरं, आणि बलवडीपासून किती किलोमीटर आहे? खानापूर बलवडीपासून एक 20-22 किलोमीटर आहे। 20-22 किलोमीटर आहे। बरं, त्याचबरोबर दादा, आता हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना तासगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल? त्यांच्या नियमाटीनुसारच पार पडणार आहे। बरं, ह्या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? या मैदानाचं समालोचन मोरे सरकार करणार आहेत। बरं, आणि त्याचबरोबर झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच सोमनाथ जगदाळे करणार आहेत। सोमनाथ जगदाळे करणार आहेत। बरं, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? माझी एकच इच्छा आहे की सर्व तमाम बैलगाडी मालकांना आणि चालकांना विनंती आहे की आम्ही हे
चांगल्या उत्साहात मैदान पार पाडत आहोत. आम्ही सर्व राज्यात सुवर्ण कामगार आहे. सर्व वर्षातून एकदाच येऊन आम्ही यात्रेला असं मैदान संपन्न करतो. तर आम्हाला उत्स्फूर्तपणे अजून तुमचा साथ मिळाल्यानंतर हे मैदान अजून पुढच्या वर्षी अजून एक जोशात आम्ही भरवू. त्यासाठी सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी ऑनलाईन नोंदणी करून आम्हाला सहकार्य द्यावं. धन्यवाद. धन्यवाद दादा. दादा नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या. नमस्कार, माझं नाव मनोज कुमार ज्ञानदेव जाधव. मी यात्रा कमिटीचा अध्यक्ष. दादा काय सांगाल, यावर्षी सुद्धा नरसेवाडी या ठिकाणी भव्यदिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केले तुम्ही. दिनांक 5 एप्रिल रोजी हे मैदान संपन्न होते. कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? आता तयारी पूर्णपणे आमची 90% झालेलीच आहे. आणि परमिशन आम्हाला 2 दिवसात मिळणार आहे. मैदान पूर्ण. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व बैलगाडी मालकांनी इथं येऊन आम्हाला कमिटीला सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त बैलगाडीवाल्यांनी नोंद करून सहकार्य करावे आम्हाला. चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? माझे नाव शुभम शांताराम जाधव. बरं शुभम दादा, काय सांगाल, तुमच्या गावामध्ये पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीचा थरा रंगतोय. दिनांक 5 एप्रिल रोजी या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे. काय सांगाल, मैदानाची तयारी कशी सुरू आहे? मैदानाची तयारी ही 90% परिपूर्ण झालेली आहे. मैदान हे काळ्या रानाचं असून आपण वळू आता मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी आहे? मैदानाचं रान हे काळी माती हो सपाट आहे. सपाट आहे. बरं, ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेलेत? ह्या मैदानावरती पहिलं एक मैदान झालेलं आहे. बरं, त्याचं स्वरूप काय होतं? आदत होतं का ओपन होतं का दुसा होतं? ते मैदान हे आदत स्वरूपाचं होतं. बरं, आता यावेळेस तुम्ही ओपनचं मैदान घेताय, त्याच्यामुळे फाट्या किती ठेवण्यात आल्यात मैदानामध्ये? फाट्या ह्या 9 ठेवण्यात आल्या आहेत. फाटीच्या आतमधलं अंतर किती? फाटीच्या आतमधील अंतर हे 14 फूट ठेवण्यात आलेलं आहे. बरं, ओपनचं मैदान घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? ओपनचं मैदान असल्यामुळे 1000 फूट पल्ला ठेवण्यात आलेला आहे. परफेक्ट टेपने मोजलाय का? हा परफेक्ट टेपने मोजून हा पल्ला नियमित केला आहे. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? एका वेळेस 10 ते 12 गट थांबू शकेल एवढी कॅपॅसिटी खाली आहे. बरं, ह्या मैदानाच्या निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे? मैदानाच्या पुढे 1 ते 2000 फूट असा पल्ला एकदम सपाट जागा आहे. पुढे काय अडचण नाही. बरं, त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? असं अजिबात काही नाही इथं. या मैदानामध्ये त्या तांत्रिक त्रुटी, अडचणीत, अडथळेत ते मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? 100%. नंदींना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही याची सगळी खबरदारी घेतली जाईल का? हो, एकदम. ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 50% बॅरिकेड परिपूर्ण राहील. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील? हो, सकाळी ते संध्याकाळपर्यंत ते उपस्थित राहतील. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? हो, करण्यात आलेली. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, पट्टी आहे खाली. तिथं कॅमेरा आहे? हो, तिथे कॅमेरा राहील. त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरा आहेत? 2 कॅमेरा राहतील. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? लाईव्ह प्रक्षेपण P3 लव पवन यादव या चॅनलवरती होईल. बरं, त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का दादा? हो, करण्यात आलेली आहे. बरं, कशा पद्धतीने युवकांमध्ये उत्साह आहे दादा? ह्या वर्षी तुम्ही मोठ्या अपेक्षेनं ओपनचं मैदान घेतलंय, त्याचबरोबर गट पास करणाऱ्या गाडीला प्रवेश फी माघारी देणार आहे, त्याचबरोबर तुम्ही प्रवेश फीमध्ये 100 रुपये कमीही केलेले आहेत, क्वार्टर फायनल आहे, मेगा फायनल आहे, बक्षिसांचा वर्षाव आहे. तर काय कराल महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना आव्हान? सर्वांना एकच आव्हान आहे की तुम्ही एकदा आमच्या मैदानामध्ये उपस्थित राहून इथं एकदा आमचं नियोजन बघा. म्हणजे आमच्या गावाच्या हिशोबाने आम्ही एकदम उत्कृष्ट पद्धतीने मैदान घेतलेलं आहे. आमच्या सर्व गलाई व्यावसायिक, गावातील सर्व तरुण वर्ग आणि संपूर्ण महाराष्ट्र यांच्या सहयोगाने हे मैदान होते. तरी सर्व बैलगाडी मालक व चालक यांना आव्हान आहे की आपला प्रतिसाद हा उत्स्फूर्त द्या. ह्यापेक्षाही उत्कृष्ट पद्धतीने आम्ही पुढच्या वर्षी मैदान घेण्याचा प्रयत्न करीन. चालते. धन्यवाद दादा. नमस्ते, आपलं नाव सांगा. नमस्कार, मी भीमराव ज्ञानू जाधव, मसोबा ट्रस्ट नरसिंगपूर याचे सचिव. बरं दादा, काय सांगाल, ज्येष्ठ दिसता गावातलं तुम्ही, नरसेवाडी गावाच्या संदर्भामध्ये काय सांगाल? आमचे नरसेवाडी नरसिंगपूर या तालुका तासगाव जिल्हा सांगली या गावचं वैशिष्ट्य आहे. आमची मसोबा देवाची यात्रा प्रत्येक वर्षी अगदी जोरदारपणे भरते. तसेच गेल्या वर्षीपासून आमचं हे बैलगाडा मैदान चालू केलेलं आहे आणि गेल्या वर्षीसुद्धा त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आणि यावर्षी त्याच्यापेक्षा जोरदार आम्ही आयोजन केलेलं आहे. आमच्या गावचे भरपूर बरेच जण
बाहेरगावी महाराष्ट्रभर सगळे गलाई व्यवसायकार बस आहेत आणि ते यात्रेनिमित्त सर्वजण गावी येतात आणि त्यामुळं या गेल्या वर्षीपासून बैलगाडा शर्यत भरवल्यापासून आमच्या गावची यात्रा अगदी जोरदारपणे चालू आहे आणि यावर्षीसुद्धा बैलगाडे मालकांनी जोरदार प्रतिसाद द्यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. बरं, काय आव्हान करतात बैलगाडी चालक मालकांना? आम्ही बैलगाडी चालक मालकांना आव्हान करतो की प्रत्येकाने ज्यांची बैलगाडा आहे आणि त्यांची इच्छा भाग घेण्याची इच्छा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करावी आणि अशा प्रकारचं मी त्यांना आव्हान करतो. चालते, धन्यवाद दादा. नमस्ते, आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव रामचंद्र सत्तू जाधव. बरं. मी नरसिंहवाडी गावचा रहिवासी आहे. बरं दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा नरसेवाडी गावामध्ये श्री म्हसोबा देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय. हे पर्व दुसरे कशा पद्धतीनं ग्रामस्थांनी तयारी केली? आमचं पर्व पहिलं होतं त्यावेळेला चंद्रकांत सुरवंशी यांनी स्वतः पूर्ण यात्रेचा बैलगाडी शर्यतीचा खर्च केला होता. त्यांनी स्वतः गलाई व्यवसायिक आहे, त्यांनी स्वतः पूर्ण यात्रेचा खर्च करून हे भरवलं होतं. त्यामुळं बैलगाडी शर्यतवाल्यासनी पैसे द्यायचा किंवा कमी जास्त करायचा विषय नाही, पूर्ण रक्कम त्यांना आम्ही देतोच. यावर्षी दीपक खराडे यांनी ह्या वर्षीचा पूर्ण शर्यतीचा खर्च केला आहे, पूर्ण यात्रेचा खर्च केला आहे. हे पण दुकानदार आहे, त्यामुळं अडचण काय पैसे येणार नाही. सर्व महाराष्ट्रातील किंवा भारतातील बैलगाडी मालकांनी इथे येऊन आमच्या गावची यात्रेला भरपूर असं सपोर्ट करायचा आहे आणि सर्व नियमानुसार यात्रा आमची होणार आहे. इथं कोणाचं काही गावची आमची बैलगाडी नाही कोणाची, त्यामुळे ज्या बाहेर गाड्या येणार त्यांनाच आम्ही सगळी बक्षीस देणार आहे. अशा रीतीने आम्ही मैदान भरवणार आहे. बरं दादा, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि तासगाव तालुका यांनी घालून दिलेल्या सगळ्या नियम त्या सर्व अटीनुसार होणार आहे. आता अटीनुसारच होणार आहे. कोणाचं काय ऑप्शन तर आम्ही त्या अटीवाल्यास विचारणार बाबा महाराष्ट्र राज्याच्या की बाबा अशाच्या पद्धतीने सुरू आहे, असं चालणार आहे. बरं, हे मैदान ज्या दिवशी संपन्न होणार आहे म्हणजेच दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी मैदान सुरू होण्याच्या अगोदर लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर या मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का? दिला जाणार, सर्व नियम अटीचा पुकार दिला जाणार 100%. हे सगळं मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियम अटीनेच पार पडणार? हो, हे मैदान बैलगाडीच्या नियमानुसारच होणार आहे. बरं, चालतंय दादा. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल? सर्व महाराष्ट्रातल्या बैलगाडा मालकांनी मी आवाहन करतो की बाबा आम्ही फाटी आखून घेतल्या, त्याच्यावर रोटर मारला आहे, रोलिंग केले, पाणी मारले, टणटणीत अशी बैलासनी काही इजा होणार अशा पद्धतीने आम्ही फाटी तयार केलेली आहे. तुम्ही ऑनलाईन करून आमच्या गावच्या यात्रा आम्ही एवढी कष्टाने केलेली आहे. लहान गाव आहे आमचं, 1000 मतदानाचं किंवा 200-250 घरं आहे ती. एवढ्या लहान गावानं आम्ही यात्रा मोठी भरवायचा प्रयत्न केला आहे आणि आमचा मसोबा पावतो सगळ्यांनी. तर ह्या मसोबाच्या आशीर्वादानं आमच्या ह्या 2 पाहुण्यांनी गावच्या सुरवंशी पाहुणे आहेत आणि खराडे पाहुणे, ह्या दोघांनी आता सुरू केलं आहे. इथनं पुढं पण ते करणार आहेत. तरी सर्व महाराष्ट्रातील गाडी मालकांनी येऊन आमच्या यात्रेसाठी बैलगाड्याची नोंदणी ऑनलाईन करावी किंवा फोनद्वारे करावी एवढी विनंती करून थांबतो. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते, आपलं नाव दादा? संदीप सुभाष जाधव. दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा नरसेवाडी गावामध्ये भव्यदिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यती दिनांक 5 एप्रिल रोजी संपन्न होत आहेत. कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? तयारी तर पूर्णपणे झालेलीच आहे आणि बाकीच्या सर्व आमच्या मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे इथे तयारी ही 100% झालेली आहे, नियमानुसारच झालेली आहे. बरं दादा, आता ह्या मैदानाकडे यायचं म्हटलं तर ह्या पठारावर यायचं म्हटलं तर कुठून कुठून कसे रस्ते आहेत? मैदानावरती येण्याचा मार्ग म्हणजे विट्यातून येण्याचा मार्ग विटा, पारे, घोटी बुद्रुक, डायरेक्ट हे पठार नरसेवाडी आणि खानापूरवरून येताना खानापूर, घोटी बुद्रुक आणि हे मैदान. तासगाववरून आले तर तासगाव, हातनूर आणि नरसेवाडी. आजूबाजूला कुठली कुठली गाव आहेत? आजूबाजूला मोठी गाव म्हटलं तर खानापूर आहे, परवा झालेलं बलवडी हे गाव आहे मैदान झालेलं, विटा पारे आहे, आणि दुसरं आणि इकडं तासगाव तालुक्यात म्हटलं तर हातनूर आहे. बरं, तर दादा काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना तुम्ही? तर बैलगाडी चालक मालकांना एवढीच विनंती आहे की आमच्या या आयोजकांनी म्हणजे पूर्ण कष्ट करून हे मैदान असं संपन्न करणार आहेत आणि गेल्या वर्षीचा प्रतिसाद बघून आणि ह्या वर्षीचा प्रतिसाद सुद्धा जास्त मिळावा ह्यासाठी यांनी जे कष्ट केले त्याला एक कष्टाला एक हे म्हणून बैलगाडी मालकांनी काय करायचं आहे की ऑनलाईन नोंद करून जास्तीत जास्त नोंद करून आमच्या या मैदानाला सहकार्य करायचं आहे एवढी मी त्यांना विनंती करतो. दादा, तुम्ही 2 मैदानांमध्ये आम्हाला दिसला, एक म्हणजे पुरंदवड्याचं मैदान आणि दुसरं म्हणजे जयंत केसरी, हिंद केसरी मैदान. तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये जाऊन बैलगाडी मालकांना आग्रहाचं निमंत्रण देताय, त्याच्या मागचं कारण काय? बॅनर देताय सगळ्यांना, सांगा सरसकट सगळ्यांना बॅनर देतायत. तर याच्या मागचं कारण एवढंच आहे की
आमचं जे हे मैदान आहे हे गाव लहान आहे, पण मैदान आम्हाला जितकं मोठं होईल इतकं प्रत्येक वर्षी मोठंच करायचं आहे. बरं. त्यासाठी आम्ही प्रत्येक मालकाला कोणालाही नाराज न करता प्रत्येक मालकांना, छोट्या मोठ्या बैल मालकांना सुद्धा आम्ही जाऊन प्रत्यक्षात त्यांना आमचं पत्रिका, निमंत्रित पत्रिका देऊन त्यांना विनंती करतोय की बाबांनो आमच्या मैदानाला तुम्ही या. आणि आता आम्ही आत्ताच काल झालेल्या मैदानाला कासेगावला सुद्धा आम्ही तिथे गेलेलो आणि तिथं सुद्धा आम्ही बऱ्याच मालकांना व सर्वांना निमंत्रित पत्रिका पोच केलेली आहे. कसा प्रतिसाद भेटतोय, काय म्हणालेत सगळेजण? तर सगळेजण हो म्हणालेत, येतो म्हणलेत. बऱ्यापैकी 100% येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि ते येणारच. चालते, धन्यवाद दादा. ठीक आहे, धन्यवाद.